Hello everyone, welcome to RV Sir's English. So students, या व्हिडिओमध्ये आपण द लास्ट लीफ या लेसनमधील सेकंड पॅसेज बघणार आहोत. लेट्स गेट स्टार्टेड. जॉन सी सेड Sue, will you promise me to keep your eyes closed and not look out of the window until I am done working? सो स्यू जॉन्सीला म्हणाली की जॉन्सी तू मला प्रॉमिस करशील का की तू तुझे डोळे बंद ठेवशील आणि खिडकीच्या बाहेर बघणार नाहीस जोपर्यंत माझं काम पूर्ण होत नाही. आय मस्ट हँड दोज ड्रॉइंग इन टुमॉरो. मला हे ड्रॉइंग उद्या पूर्ण करून द्यायचे आहेत. आय नीड द लाईट. आणि त्यामुळे मला प्रकाशाची आवश्यकता आहे. अदरवाईज आय वूड हॅव क्लोज द विंडो. नाहीतर मी ही खिडकी बंद करून टाकली असती. आय डोंट वॉन्ट यू टू कीप लुकिंग ॲट दोज सिली आयव्ही लिव्स. माझी अशी इच्छा नाही की तू त्या मूर्ख अशा आयव्ही लिव्स म्हणजे सिली आयव्ही लिव्सकडे बघावं, त्या पानांकडे बघावं अशी माझी इच्छा नाही, असं स्यू जॉन्सीला म्हणाली. टेल मी ॲज सून ॲज यू हॅव फिनिश्ड, सेड जॉन्सी क्लोजिंग हर आईज. जॉन्सी डोळे बंद करता करता म्हणाली की तुझं काम संपल्याबरोबर मला कळव. बिकॉज आय वॉन्ट टू सी द लास्ट वन फॉल. कारण मला ते शेवटचं पान पडताना, गळून पडताना बघायचं आहे. ट्राय टू स्लीप, सेड स्यू. पण स्यू म्हणाली की झोपायचा प्रयत्न कर. आय मस्ट कॉल बर्मन अप टू बी माय मॉडेल फॉर द ओल्ड मॅन दॅट आय एम ड्रॉइंग. स्यू म्हणाली की आता मला बर्मनला बोलवायला जायचं आहे कारण ज्या म्हाताऱ्या माणसाचं मला ड्रॉइंग काढायचं आहे त्यासाठी तो मॉडेल म्हणून काम करणार आहे. आय विल नॉट बी गॉन अ मिनिट. मी जास्त वेळ बाहेर असणार नाही, लगेच परत येईल, असं स्यू जॉन्सीला म्हणाली. ओल्ड बर्मन वॉज अ पेंटर हू लिव्ड ऑन द ग्राउंड फ्लोअर. आता म्हातारा बर्मन हा एक पेंटर होता जो ग्राउंड फ्लोअरला राहायचा. बट ही वॉज अ फेल्युअर इन आर्ट. पण तो आर्टमधला एक फेल्युअर होता, म्हणजे त्याला नेहमीच अपयश आलं होतं आर्टच्या क्षेत्रामध्ये. फॉर 40 years ही हॅड विल्डेड द ब्रश. 40 वर्षापासून तो पेंट करत होता. बट हॅड नॉट मेड एनी मनी. पण कुठलेही पैसे त्याने कमवलेले नव्हते. ही हॅड बीन ऑलवेज अबाउट टू पेंट अ मास्टरपीस. तो नेहमी म्हणायचा की मी आता एक मास्टरपीस पेंट करणार आहे. मास्टरपीस म्हणजे मोस्ट व्हॅल्युएबल आउटस्टँडिंग ड्रॉइंग किंवा वर्क ऑफ आर्ट. एक अतिशय सुंदर असं आउटस्टँडिंग आर्ट. तो नेहमी म्हणायचा की मी एक मास्टरपीस बनवणार आहे. बट हॅड नेवर येट बिगन इट. पण त्याने सुरुवातसुद्धा केलेली नव्हती. फॉर सेव्हरल इयर्स ही हॅड ओनली मेड अ फ्यू पेंटिंग्स. मागच्या काही वर्षात तर त्याने फक्त काहीच पेंटिंग्स बनवलेल्या होत्या. ही अर्नड अ लिटिल बाय सर्विंग ॲज अ मॉडेल टू द यंग आर्टिस्ट इन द कॉलनी हू कुड नॉट अफोर्ड अदर मॉडेल्स. आर्टिस्ट जे होते यंग आर्टिस्ट कॉलनीमधले, ज्यांना दुसरा कुठला मॉडेल जे अफोर्ड करू शकत नव्हते, ते या ओल्ड बर्मनला ॲज अ मॉडेल बोलवायचे आणि अशा प्रकारे एक मॉडेल म्हणून काम करून तो थोडेफार पैसे कमवत होता. मॉडेल म्हणजे ज्याला बघून ते चित्र काढायचे. ही ऑलवेज टॉक्ड ऑफ हिज कमिंग मास्टरपीस. नेहमी तो येणाऱ्या त्याच्या मास्टरपीसबद्दल बोलायचा. स्यू टोल्ड बर्मन अबाउट जॉन्सीज फॅन्सी. स्यूने बर्मनला जॉन्सीच्या फॅन्सीबद्दल म्हणजे इमॅजिनेशनबद्दल सांगितलं. ओल्ड बर्मन वॉज शॉक्ड दॅट एनीवन वूड हॅव सच इडियोटिक इमॅजिनिंग्स. म्हातारा बर्मन तर शॉक्डच झाला जेव्हा त्याने ऐकलं की जॉन्सी काय विचार करताय, तिच्या कल्पना काय आहेत. जॉन्सी विचार करत होती की आयव्ही वाईनचा लास्ट लीफ म्हणजे शेवटचं पान गळल्यावर ती स्वतःसुद्धा जग सोडून जाईल. बर्मनला हे ऐकून अतिशय धक्का बसला. व्हॉट, ही क्राईड. आर देअर पीपल इन द वर्ल्ड फुलिश इनफ टू डाय बिकॉज ऑफ लिव्हिंग ड्रॉप्स ऑफ फ्रॉम अ वाईन. तो म्हणाला की या जगात लोक एवढे मूर्ख आहेत का की झाडांची पानं गळतात, वेलींची पानं गळतात म्हणून मरून जायला किंवा हे जग सोडून निघून जायला जगात लोक एवढे मूर्ख आहेत का. आय हॅव नॉट हर्ड ऑफ सच थिंग. तो म्हणाला की आधी तरी मी कधीही अशा प्रकारची गोष्ट ऐकलेली नाही. वाय डिड यू अलाउ दिस थॉट टू एंटर हर ब्रेन. तो स्यूला म्हणाला की अशा प्रकारचे विचार तिच्या ब्रेनमध्ये तू पोहोचूच कसे दिले. शी इज व्हेरी इल अँड वीक, सेड स्यू. पण स्यू म्हणाले की ती फारच इल म्हणजे बिमार आहे आणि फारच थकलेली आहे, वीक आहे. द फीवर हॅज मेड हर माइंड फुल ऑफ फॅन्सीज. आणि तापामुळे, फीवरमुळे तिचं डोकं अशा प्रकारच्या फॅन्सीजने, अशा प्रकारच्या कल्पनांनी भरून गेलेलं आहे, म्हणजे तिला काहीच सुचत नाही आहे. दिस प्लेस इज नॉट गुड फॉर मिस जॉन्सी. Some day I will paint a masterpiece and we shall all go away.
येस सेड बर्मन. बर्मन म्हणाला, ही जागा मिस जॉन्सीसाठी बरोबर नाही. एक दिवस मी एक मास्टरपीस बनवणार आणि आपण सगळे इथून दूर निघून जाऊ. जॉन्सी वॉज स्लीपिंग वेन टू वेंट अपस्टेअर्स. जॉन्सी झोपलेलीच होती जेव्हा ते दोघंही वर गेले. शिव शोड बर्मन द आयव्ही वाईन दॅट जॉन्सी सॉ थ्रू द विंडो. शिवने बर्मनला ती आयव्ही वाईन दाखवली, आयव्हीची वेल, जी जॉन्सी खिडकीतून बघायची. दे लुक्ड ॲट इच अदर फॉर अ मोमेंट. त्या दोघांनी एकमेकांकडे काही क्षण बघितलं विदाऊट स्पीकिंग. अँड देन बिगेन देअर वर्क. आणि त्यानंतर त्यांनी आपलं काम चालू केलं. आउटसाईड अ कोल्ड रेन वॉज फॉलिंग कंटिन्युअसली. बाहेर थंडगार पाऊस कंटिन्युअसली पडत होता. मिंगल्ड विथ स्नो. मध्ये मध्ये स्नोफॉलसुद्धा होत होता. शिव क्लोज द विंडो. मग शिवने ती खिडकी बंद करून टाकली. तर मित्रांनो, हा होता पॅरेग्राफ नंबर 2, पॅसेज नंबर 2 ऑफ द लास्ट लीफ. आय होप सर्वांना हा पॅसेज खूप चांगल्या प्रकारे समजला असणार. समजले असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.